मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर डिसेंबरचा प्रलंबित हप्ता कधी? तुम्ही तर म्हणत होता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जमा होणार, पण खटाखट किती रुपये जमा झाले? 1,500 रुपये जमा झालेले आहेत. बाकीचे जे उरलेले 3,000 रुपये आहेत ते कुठे गेले? आता माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रत्येक वेळेस म्हणत होते लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार, मग काय झालं त्याचं? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत, इंस्टाग्रामवरती मेसेज करत आहेत. हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर डिसेंबरचा प्रलंबित हप्ता मिळणार आहेच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण काय होईल ना, पूर्ण पॉईंट वाईज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे लाडक्या बहिणींना कोणत्या लाडकीला 3,000 रुपये जमा होणार आहे, महत्त्वाची अपडेट काय असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजूनही आपल्याला फॉलो केलं नाही, सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, कारण का ही खूप महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्ही जर आपल्याला लाईक केलं, शेअर केलं, फॉलो केलं, सबस्क्राईब केलं तर अजून उत्साह येतो की नवीन पद्धतीने काम करण्यासाठी, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट देण्यासाठी, तुमचे पैसे सुरू ठेवण्यासाठी आणि प्रत्येक सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं काय असणार आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा प्रलंबित हप्ता कधी? कारण सगळेजण ओरडून सांगत होते की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा होणार, प्रलंबित हप्ते नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा होणार. मग त्याचं काय झालेलं आहे? लाडक्या बहिणींची डोकेदुखी झालेली आहे की हां, हे हप्ता का मिळाले नाहीत? आम्ही तर पात्र आहोत, आम्ही KYC दुरुस्ती प्रक्रिया सुद्धा केलेली आहे. काय आहे ना की आपल्याला तर माहिती की 1,500 रुपये मिळालेले आहेत, पण आपले हक्काचे पैसे आहेत ते, कारण आपण पात्र आहोत. जानेवारीचा हप्ता मिळाला म्हणजे आम्ही अपात्र नाहीत. एक चूक झाली, ती सुधारण्याची सरकारने संधी दिली आहे. तर आमची लिस्टमध्ये काय झालेलं आहे, नाव ॲड झालेलं आहे त्या लिस्टमध्ये. कोणत्या लिस्टमध्ये? ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची लिस्ट असणार आहे. मग आम्हाला आमच्या हक्काचे जे 3,000 रुपये आहेत ते जमा व्हायलाच पाहिजे आहे, व हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करत आहोत की ज्यांची KYC झाली नाही किंवा ज्यांचे हप्ते पेंडिंग आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, व तुमच्यासाठी आम्ही नेहमीच इथे साथ देत आहोत, उभारत आहोत. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून काय होईल की सरकारपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचेल. आपण लाडक्या बहिणींसाठीच इथे उभारत आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 3,000 रुपये जमा झाले नाहीत. आता KYC दुरुस्ती आम्ही केलेली आहे. 4,500 रुपये येईल, 3,000 रुपये येईल, 3,000 रुपये येईल. तर आता लक्षात घ्या, 3,000 रुपये येणारच आहे. पण सध्या काय सुरू आहे? KYC दुरुस्ती प्रक्रिया. KYC दुरुस्ती प्रक्रिया किती तारखेपर्यंत आहे? 31 मार्चपर्यंत असणार आहे. अशा अनेक लाडक्या बहिणी आहे की ज्यांची KYC दुरुस्ती अजूनही झाली नाही. आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, तुमची KYC झाली आहे का नाही, दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे का, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का नाही. तर लक्षात घ्या, 1,500 रुपये जमा झाले आहेत. जानेवारीचा हप्ता होता तो, फेब्रुवारीचा नाही, कारण 1 महिना उशिरा. जवळजवळ बरेच दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहते, 1.5-2 महिने झाले लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही. ॲट लास्ट फायनली फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे जमा झालेले आहे. KYC दुरुस्ती झालेल्या बहिणींना जानेवारी हप्ता जमा झालेला आहे. तर तुम्हाला सोप्या पद्धतीने ती KYC दुरुस्ती प्रक्रिया कशी करायची आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मी स्वतःसुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना KYC दुरुस्ती प्रक्रिया करून दिलेली आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, इंस्टाग्रामला आपण तुम्ही मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, चॅनल आहे, तिथे जॉईन व्हा, तरीसुद्धा तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. तर ही KYC दुरुस्ती प्रक्रिया ज्यांची झालेली आहे त्यांना हे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळाले नव्हते तरीसुद्धा जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. आता 4,500 रुपये का नाहीत? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आपण जसं म्हणतो आहे की KYC करण्यासाठी किती तारखेपर्यंत? 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. आता ही पूर्ण काय होत आहे की लिस्ट तयार होत आहे, एक यादी आहे ती तयार होत आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे न जमा झालेल्या लाडक्या बहिणीचे नावं असणार आहेत, व प्रलंबित हप्ते कोणाचे किती राहिले ही सगळी त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नावं असणार आहे. आता एकदा की ही यादी तयार झाली 31 मार्चपर्यंत, त्यानंतर काय होईल? एप्रिल महिन्यामध्ये लक्षात घ्या, कारण जे काही पुरवणी मागणी केली होती त्यामध्ये 6,103 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठीच आहे. त्याच्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना फसवणार नाही. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं लाडक्या बहिणींना पेंडिंग हप्ते मिळणार आहे. तर प्रलंबित हप्ते मिळणारच आहेत. 3,000 रुपये तुम्हाला जमा होणारच आहेत, पण कधी? एप्रिल महिन्यामध्ये. तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमचा तालुका व
गाव इथे कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का? म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा मिळाला नाही, पण जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे की कधीपर्यंत येणार ते म्हणजे काय, एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रलंबित हप्ते येणार आहे. कारण 31 मार्च 2026 पर्यंत काय असणार आहे, eKYC दुरुस्ती प्रक्रिया. या संदर्भात अजूनही काही प्रश्न असू द्या, अजूनही तुम्हाला काही अडचण येत असतील, अजूनही तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.